माणगाव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा। बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 1 या मातृसंस्थेच्या विद्यमाने 2 ऑक्टोबर 2025 रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन माणगाव येथे तालुकाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगल मैत्रीत संपन्न झाला। कार्यक्रमाच्या प्रारंभी सामुदायिक बौद्धपाठ पूजापाठ झाल्यानंतर मान्यवरांचे सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले। सम्राट अशोक राजाने हिंसाचा मार्ग सोडून शांततेचा, करुणेचा आणि समतेचा मार्ग स्वीकारला। याच काळात सम्राट अशोकाने बौद्ध धम्माचा स्वीकार केला। हाच दिवस पुढे अशोक विजयादशमी म्हणून साजरा केला जाऊ लागला। हा दिवस मानवतेच्या विजयाचा, सत्य आणि अहिंसेच्या मार्गाचा आणि बौद्ध धम्माच्या पुनःसज्जीवनाचा प्रतीक मानला जातो। भारतातील सामाजिक क्रांतीचे प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर भंते चंद्रमणी थेरो यांच्या शुभ हस्ते बौद्ध धम्माची दीक्षा घेतली व दिली। हिंदू धर्मातील अन्यायकारक विषमतेवर आधारित व्यवस्था सोडून समानता, बंधुता आणि स्वातंत्र्य देणाऱ्या बौद्ध धम्माचा स्वीकार केला। हाच तो क्रांतिकारी दिवस म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून भारतामध्ये साजरा केला जातो, असे प्रवचनकार R.D. साळवी यांनी महत्त्वपूर्ण प्रबोधन केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखा क्रमांक 1 सचिव विनोद मोरे तर प्रस्तावना विद्यमान शाखेचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी केले होते। या मंगल कार्यक्रमाचे औचित्य साधून महिला मंडळ स्थापनेचा संकल्प करून विद्यमान शाखेने आपल्या विभागातील युवा युतीचे संघटन तयार केले। या कार्यक्रमाला तालुका सचिव रणजित मोहिते, शाखा क्रमांक 3 अध्यक्ष सुनील उभारे, शाखा क्रमांक 6 अध्यक्ष निलेश साळवी, सचिव अरविंद मोरे तसेच शाखा क्रमांक 1 उपसचिव प्रकाश मोरे, उपाध्यक्ष रुपेश जाधव, उमाजी साळवी, झांगर सुखदेवे, रमेश लोखंडे, विनोद हाटे, प्रबुद्ध तांबे, ॲडव्होकेट राकेश मोरे, स्वराज तांबे, दयाराम साळवी, मिलिंद बागवे, विकास शिर्के, दिलीप मोरे या मान्यवरांसह उपासिका व उपासक बहुसंख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी माणगाववरून प्रतिनिधी उत्तम तांबे, संपादक रायगड जिल्हा।